माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवण्यात. वैष्णवीच्या वडिलांचं भावनिक आवाहन, तर हगवणेंच्या वकिलांचे आरोप चुकीचे असल्याचंही कसपटेंकडनं प्रत्युत्तर. MG हेक्टर गाडी बुक केली होती, पण हगवणेंनी वाद घातला म्हणून फॉर्च्युनर गाडी घेतली. वैष्णवीच्या वडिलांची माहिती, तर जावयाला दिलेल्या 1.5 लाखांच्या मोबाईलचं बिलही दाखवलं. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकरांना गृह खात्याचा दणका, सुपेकरांच्या अधिकारांमध्ये कपात करण्याचे आदेश. हगवणे कुटुंबियांची न्यायालयीन कोठडीत रवानगी, वैष्णवीची पती, सासू आणि नंडेला न्यायालयीन कोठडी. अमोल खोतकरकडे कोणतंही सोनं मिळालेलं नाही, अमोल खोतकरच्या बहिणीचा दावा. पैसे घेऊन आपल्या भावाचा खात्मा केला, रोहिणी खोतकरचा आरोप. अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात कमी पडतात. एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, फडणवीसांच्या वक्तव्यावरनं चर्चेला मात्र उधाण. लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवलेला नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही तेच असे आरोप करतात, फडणवीसांकडनं पलटवार. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा मुख्यमंत्र्यांना टोमणा. आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं आणि शिंदेंनाही दुर्लक्ष करायला सांगा, कुणाल कामराची पोस्ट. जालना आणि धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, धाराशिवमध्ये अर्ध्या तासाच्या पावसानं रस्ते पाण्याखाली, तर जालन्यात फळबागांचं मोठं नुकसान.